तुम्ही ना काय असा विषय फिरवतात आणि बायकोला म्हणता तू काहीही बोलतेस. एक्झॅक्टली डॅड. आजकाल कोणी उठतं आणि मम्मीला काहीही बोलून जात आहे. दिस इज नॉट फेअर. खरंय. जाऊ दे रे, जाऊ दे आजी. मला ना आता या सगळ्याची सवयच झालेली आहे. पण जे माझ्या बाबतीत घडलं ना ते मी माझ्या नातवाच्या बाबतीत अजिबात घडू देणार नाहीये. कारण काही झालं ना तरी माझा नातूच या घराचा वारस असणार आहे. तुम्ही किती काही म्हणालात तरी वेदा वारस होऊच शकत नाही, कारण ती मुलगी आहे ना. हे चांगले आत्या. सोयीप्रमाणे स्टँड बदलायचं, आपली बाजू बदलायची. हो ना? म्हणजे काय म्हणायचंय का तुला? आताच तू म्हणालीस ना वेदा मुलगी आहे, ती वारस होऊ शकत नाही. मग तू कोणत्या लॉजिकने या घरावर हक्क दाखवतीयस? तू उगाच माझ्या हक्कावर जाऊ नको. आधीच सांगते. बस. काय चाललंय? प्रॉपर्टी प्रॉपर्टी प्रॉपर्टी. मेलो नाहीये मी अजून. अहो दादासाहेब, भरल्या ताटावर असं बोलू नये. माया, काय सावकाश सावकाश. पाणी दे, पाणी पाणी दे ना प्लीज. पाणी दे. Wait, wait. पाणी दे ना इडियट. हे माया, कोणाशी बोलतीयस, काय बोलतीयस याचं भान ठेव जरा. आणि ते जर जमत नसेल ना तर यापुढे आमच्यात बसून खायची गरज नाही तुला. ए, काय चुकीचं बोलली ती? ठसका लागला तिला, तिखट लागलं काहीतरी म्हणून तिने पाणी मागितलं. तर पाणी द्यायला हवं ना. ही काय अशी बघत बसली आमच्याकडे? पाणी मागताना इडियट बोलायची काय गरज आहे? आणि मीराला चांगलंच माहितीये कोणासाठी काय करायचं आणि काय करायचं नाही ते. कुणासाठी म्हणजे? आम्ही कुणीच नाही होत का तुमचे? आणि तू जरी तसं मानत असशील ना तरी सुद्धा हे रामपुऱ्यांचे संस्कार नाही आहेत. काय रे दादा? तू बाबांना का बोलतीस? त्यांचा काय संबंध? ते तुला नाही कळणार रे दादा. हे असं शिकवलं का आपल्या आई वडिलांनी आपल्याला? एका गरोदर स्त्रीला पानावरनं उठवतोय तुझा मुलगा. हे संस्कार नाही आहेत आपले. दादासाहेब, तुम्ही आता काही बोलू नका. यांची नाटकं माहिती आहेत मला. हो बाबा, काही गरज नाहीये बोलायची. हे ना मुद्दाम तुम्हाला बोलतात आणि तुम्ही काय बोललात ना की यांना विषयच मिळून जातो. दादासाहेब हे बोलले, असं केलं त्यांनी. यांची नाटकं ना आता मलाही कळायला लागलीये. बस बस झालं आता. अहो उठा अजित, उठ. माया चल, आपण या घरात आता एक मिनिटही थांबायचं नाहीये. उठा. अगं बायको काय बोलतेस तू? घर सोडून द्यायची काय गरज आहे? गरज आहे. हवं तर फुटपाथवर जाऊन राहू आपण. माझ्या सुनेच्या पोटात जीव आहे पण त्याचं कुणाला काहीच नाहीये. जाऊ दे, आपण जाऊया इथून. माझे आई बाबा पण बघतील ना वरून.
पोरीचे काय हाल होत आहेत तिथे ते. उठा उठा आधी उठा, चला निघा. अजित उठ हा? उठ ये, हा, माया, ये, उठ. आपल्याला निघायचंय अरे, इकडनं. सावकाश तिला आपल्याला इथे त्रास होईल. राहायचं नाही. हा, उठा. चल चल चल. सावकाश. नर्मदा थांब. एक पाऊल जरी बाहेर टाकलंस तरी याद राख, मी कुणालाही या घरातून जायला सांगितलेलं नाहीये. मग काय वाट बघत बसायचं होतं मी? ही अशी वागणूक तर शत्रूच्या घरात पण मिळणार नाही कुणाला. ठीक आहे, मी शब्द देतो तुला. गरोदर आहे ना तुझी सून. या घरातलं कोणीही तिला काहीही बोलणार नाही. बाबा पण